हॅलो हॅलो हॅलो. हा हॅलो. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल. श्री ज्ञानदेव विठू पंढरीनाथ सद्गुरु साईनाथ आई जीवदानी हरि 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 हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज. हरि जय जय राम. हरि जय जय राम. हरि जय जय राम. राम कृष्ण हरी. हरि जय जय राम. हरि जय जय राम. हरि जय जय राम. राम कृष्ण हरी. हरि जय जय राम. हरि
सागर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर
यमुना तटी खेळ काना यमुना तटी हॅलो रामकृष्ण हरी माऊली श्री साई गणेश रेल्वे प्रवासी भजन मंडळ आपण या ठिकाणी आलात आणि आपली सेवा सादर केलीत. खरोखरच एक जिव्हाळ्याचा आणि सुंदर असा अभंग ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर आज आपल्या सेवेसाठी देखील आपल्या श्रद्धा सबरी रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या वतीने देखील सार्थ ज्ञानेश्वरी गाथा सर्वांनाच प्रदान केली जाते. खरोखरच फक्त 21 वर्षाचा बालक ज्यांचं आयुष्य फक्त 21 वर्ष होतं, या 21 वर्षाच्या कालखंडामध्ये या समाजाला इतकं काय दिलं आहे की अथांग सागरासारखं ज्ञानेश्वरी ते म्हणतात ना, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एकतरी ओवी अनुभवावी. खरोखरच ज्ञानेश्वरीमध्ये इतकं काही आहे की एक जरी ओवी आपण अनुभवली तर मला वाटतं जीवनामध्ये आपण सार्थ ठरू शकतो, प्रत्येक संकटाला आपण सामोरे जाऊ शकतो अशी ज्ञानेश्वरी. जनाबाई म्हणतात की या जन्मात नव्हे तर प्रत्येक जन्मामध्ये
बा तुझ्याच पोटी यावे आणि तुझ्या पोटी जन्म घेऊन मला काहीतरी तुझी सेवा करता यावी, एवढाच स्वार्थ फक्त जनाबाईंनी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रगट केलं आहे. ज्ञानेश्वर माऊली कधी कोणाचे बाप झाले, कोणाची माऊली झाली, तर कधी कोणाचा सखा झाला. आपण म्हणतो की मित्राला आपण आपल्या मनातल्या गोष्टी सांगू शकत नाही, मित्राला आपण फक्त दुःख सांगू शकतो, परंतु जो आपल्या मनातलं जाणतो तो आपला सखा असतो. म्हणून तर माऊलीला आपण सखा म्हटलं आहे. खरोखरच माऊलीने इतकं काही या जगाला दिलं आहे की ते शब्दात व्यक्त करणं खूप कठीण आहे. सुंदर असा अभंग निवडला होता माऊली सेवेसाठी. आपली सेवा ही सुंदर झाली आहे, परंतु आपल्या परीक्षकांना कशी वाटली ही थोडक्यात जाणून घेऊया. रामकृष्ण हरी. सुंदर झाली. जे आम्हाला सगळ्यांनाच, मला वाटतं सगळ्यांनाच आनंद मिळाला. म्हणजे आपली महाराष्ट्राची भजन परंपरा बघा किती समृद्ध आहे. म्हणजे मी आज जे बघितलं, जे आमच्याकडे असं भजन होत नाही. आमच्याकडे तबला पखावाज लावून टाळ वगैरे असतात, तर असंही भजन होऊ शकतं. डफलीवरही भजन होऊ शकतं, रिदमवरही भजन होऊ शकतं, चकवावरही भजन होऊ शकतं. हे मला आज कळालं. म्हणजे इकडे तुम्ही असं भजन करतात, तिकडे जर विदर्भात गेलं तर तिकडेही खंजिरीवर भजन होतात. तुकडोजी महाराजांचे विदर्भातील भरपूर, ते पण त्याचा पण एक वेगळा आनंद आहे. तुम्ही तिकडे जर गेले तर तिकडे त्यांचं ते छान मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा शान भेटायचा नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. तर त्यांचा पण एक छान ते खंजिरीचा रिदम आहे. आणि तसंही इकडे तुमचं पण एक आज ऐकून खरंच मला छान वाटलं. फक्त एकच विनंती करेल की स्पर्धा म्हटलं की स्पर्धामध्ये थोडे काही नियम असतात. म्हणजे जसं शब्दांचे नियम, आपण जे शब्द गातो, आपण एरवी भजन गात असताना त्याला काही नियमाचं, कारण भजन हे नियमाच्या पलीकडचं आहे. तिथे फक्त भाव महत्त्वाचा आहे, बाकी शब्द किंवा स्वर, कारण ह्या सगळ्यांच्या पलीकडचं भजन असतं. परंतु स्पर्धेमध्ये या सगळ्या नियम अटी थोड्या असतात. त्याच्यामुळे फक्त शब्द गात असताना आणि थोडं वेळेकडं पण थोडं जर लक्ष देऊन गायलं तर अजून उत्तम होईल. फक्त शब्दांच्या बाबतीत एकच सांगेल, मी 2013-14 गौरव महाराष्ट्राचा रियालिटी शोमध्ये गेलो होतो आणि त्यावेळेस तिथे एक भजन गायलं होतं, देवा सरू दे माझे मी पण. तर मी पण म्हणलो होतो. तर तिथे मला आरती अंकलीकर ताईंनी बोलवलं आणि मला म्हणे माझे मी पण ण बाणाचा न नळाचा नव्हे. तर तेवढं छोटे छोटे, किंवा ते हे एक नाट्यगीत आहे, चांदण्याचे कोश माझ्या प्रिय कराला पोचवा. तर याच्यामध्ये एकच चूक झाली होती माझी, चांदण्याची ऐवजी चांदण्याचे गायलो होतो. आणि कोश श षटकोनाचा आणि श शहामृगाचा. तर एवढे छोट्या छोट्या चुका त्यांनी माझ्या काढल्या होत्या. फक्त आपण जास्त काही नाही, पण नॉर्मल ज्ञानाचा आणि ज्ञानेश्वर हे एवढं जरी आलं तरी भरपूर होईल, एवढीच विनंती करेल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि खूप मोलाचं असं मार्गदर्शन. जसं आम्ही एक मगाशी भावना व्यक्त केली होती की तुमच्या मध्ये आम्हाला काहीतरी गोष्टी ऐकायला आणि अनुभवायला मिळतील. खरोखरच आपण म्हणतो ना, खूप पंचपक्वान आपल्यासमोर वाढून ठेवलं आहे, परंतु ते खायला थोडा वेळ आहे. परंतु ते खात असताना कुठेतरी एक स्वीट डिश, एक स्टार्टर जो आपल्याला अनुभवायला मिळतो, त्याची स्वीट डिश म्हणजे माऊलींचं मध्ये असणारं गायन आहे. एकदा जोरदार टाळ झालं पाहिजेत. खरोखर मन मोकळेपणाने ते गातायत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत. धन्यवाद 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 माऊली, आपल्या मुलाच्या या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. साई गणेश भजन मंडळ, आपण या ठिकाणी आलात आणि आपली सेवा सादर केलीत. मी मंडळाचे सभासद संकेत पंडित आणि जयदेव जोंधळे माऊली यांना विनंती करतो, त्यांनी कृपया करून श्री साई गणेश भजन मंडळ मुख्य गायक अविनाश काजारे माऊली आणि सहकारी यांचा शाल, सन्मान चिन्ह आणि अर्थ ज्ञानेश्वरी गाथा देऊन त्यांचा सत्कार करावा. मंडळाचे सभासद संकेत पंडित आणि जयदेव जोंधळे माऊली यांना विनंती करतो, त्यांनी कृपया करून श्री साई गणेश भजन मंडळ मुख्य गायक अविनाश काजारे माऊली आणि सहकारी यांचा शाल, सन्मान चिन्ह आणि अर्थ ज्ञानेश्वरी ही गाथा देऊन त्याचा सत्कार करावा.
तसेच आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे त्रिमूर्ती भजन मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. त्रिमूर्ती भजन मंडळाचे सभासद कुठे असतील त्यांना विनंती करतो त्वरित आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी.